1 मई यानी महाराष्ट्र मजदूर दिवस। जी हाँ, इस दिन को पूरा विश्व अंतर्राष्ट्रीय दिवस के रूप में भी मनाता है। आज के दिन मुंबई कुर्ला विधानसभा में महाराष्ट्र राज्य की सत्ताधारी पार्टी शिवसेना के विधायक मंगेश कुडालकर ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर फूल अर्पित किए। साथ ही कामगार मजदूरों के हक में आवाज़ बुलंद करते हुए उन्होंने कहा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आणि तसेच मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र दिनानिमित्त पहिल्याप्रथम आपल्या सर्वच महाराष्ट्रवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि त्याचप्रमाणे आज कामगार दिनही आहे। कामगार दिनाच्या सुद्धा आपल्या सर्व कामगार बंधूंना भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि ज्या मराठी भाषेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो त्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी राजभाषा दिवससुद्धा या निमित्ताने साजरा केला जाणार आहे। आणि त्यानिमित्ताने सुद्धा सर्व मराठी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आजच्या दिवसाचं मुख्य म्हणजे 1 मे हा हुतात्मा दिनसुद्धा आपण साजरा करतो। आणि या हुतात्मा दिनानिमित्त आपण बघितलं असेल तर या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जवळजवळ 108 हुतात्मे शहीद झाले आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करण्यासाठी सुद्धा आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि शिवसेना विभाग क्रमांक 8च्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आज या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली आपल्या सर्व हुतात्म्यांना आपण अर्पण केलेली आहे। आणि त्याच पद्धतीने सर्व आपल्या कामगार बंधूंना आपल्या या महाराष्ट्र दिनानिमित्त आपण मनपूर्वक शुभेच्छाही दिलेल्या आहेत। आणि आजचा हा दिवस खरोखरच आपल्या सर्वांनाच महाराष्ट्रवासियांना अभिमान वाटेल असा हा गौरव दिन असतो। आणि या निमित्ताने आपल्या सर्वच महाराष्ट्रीयन मराठी माणसांची सुद्धा आणि सर्वच महाराष्ट्राला जे मानणारे आहेत त्या सर्वच वर्गाला एक छाती भरून येते की आपल्याला सुद्धा महाराष्ट्रात आपण राहतो आहोत आणि महाराष्ट्राची प्रगती ही आपल्या सर्वांचीच प्रगती आहे। आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर युती सरकारने जी काही कामं केलेली आहेत या 2.5 वर्षामध्ये मागच्या आणि आता येणाऱ्या या कालावधीमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही काम आज होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या प्रकारे प्रगती होते ती पुढे निश्चितपणे अजून भरभराट आपल्या महाराष्ट्राची होत राहील अशा प्रकारची अपेक्षा आहे।